हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. विदुर धृतराष्ट्राक विदुरो कसल कोरका तुवें आता दुर्योधनाले केळू कशी राबोवचे हे पुरे सांगता. कशी सांगला धृतराष्ट्र ऐकना कडेर म्हणटना विदुरूची विदुरू दुर्योधनाक सांगवता. दुर्योधन विदुराक नाकजेल्लेले रितीर तो उलयता अपचार उलयता कडेरे तो सांगता कडेन धृतराष्ट्राक इतले काळ हांव तुमगेले शीत खाल्ला म्हणटना तुमकां बरें जेवं म्हूण हांव मागता जाल्यार तुमगेली बुद्धी कशी आसा म्हणल्यार विशा सरपा वटू खेळू बाय सरल्याची तुम्ही कडेर म्हणटा धृतराष्ट्राल पुताक कोणा दुर्योधना सांगता रस पळय सर्पांत दोन्ही रितीचे सर्पान दांतान मांतर चापचे जाल्यार पांडव म्हळ्यार खंयचे सर्प म्हळ्यार तांणी दांतानय चापताची दोळ्यानय विश ओंगताची तशें हांव न्हू तसल जनांक केन्नाय ज्ञान कोण आसा तो तसल जनाले ಸ್ವಲ್ಪ दूर आसता तांकां कोप पयना. तशी तुका ते शस्त्र न्ही तांगेले कोपा दृश्टीनाची तुका तांणी ध्वंस करताची म्हणल्यार तो उलयता जाल्यार आनी तो वता कोण विदुर जनमे यो हांगा वैशंपायन ऋषी जनमेजयला सांगतारस एकडे पगडे केळू जतोरस युधिष्ठिरू एका नंतर एक पण दवरता तशीची तो शकुनी डोंगी खेळू खेळून पुरे गेलवून घेता. कडेर म्हणटना पुराय कळून घेतले नंतर मागीर निमगे तरस शकुनी आनी कसं तुगेला आनी कसं न्ही तो सांगता रस म्हणाल का विदुरू यो विदुर न्ही शकुनी म्हणाल की बहुवित्तम पराजयशी पांडवानां युधिष्ठिरा तू पांडवांगेल सर्व ऐश्वर्य पण दवरून सोलवला न्हय आनी कसले तुगेल्या वर लावे तेन्नाय पळय दुर्योधनाक कसं म्हणटा कली माथ्यार बसला म्हळ्यार ताका ते गूण मागशेवचे जायनी पळय खेळांत पुरा आनी हांव खेळना म्हूण वरलेले पुणी बरो येत आशिल्ले तो सांगता की म्हाका मेगेला अप्रेमित ऐश्वर्य आसा तुका गोत ना म्हाका गोत आसा त्या विशयी तुका कसल्याक हजार गटलो लक्षोपलक्ष अयुत प्रयुत शंखू पद्म अर्बुद असले कोट्यान कोटी संख्येर तूं कसल द्रव्य पणा दवरले हांव तितले प्रती जेवन पणा दवरता तितले मेगेले आस ते अपार द्रव्य खेळा दवरून हांव तुगेले ओटू खेळटा म्हूण सांगून आशिल्ले विशिल्ले वरलेले पुरे धन ताणें पणा दवरले. शकुनीक भारी संतोष आता एक 2 निमिष भितर इतले धन पुरे मेगेल जाता म्हूण सांगून मेगेल म्हळ्यार दुर्योधनाले फुडले तितले अपार ऐश्वर्य तो दुर्योधनाक गेलवून दिवका म्हणून लेखला कशकी मोसानाची द्यूत खेळू प्रारंभ करतो ಸ್ವಲ್ಪ वेळान युधिष्ठिराले तितले ऐश्वर्य गेलवलो आनी म्हणटा की जितम युधिष्ठिरा जितम हांव गेलवलो युधिष्ठिरा तुगेलें सर्व धन गेलवलो तशी कडे तो सांगता मेगेला की इतले न्ही मेगेल्या कितले की गायो गोडे रथू अनेक दुसरे कसं कडस मांतर सर्व प्राणींक हांव पणा दवरता गेल्ले प्राणी प्राणीकय सोलवल तो मागीर सांगता रस मिगेल प्रजावर्ग मिगेले संपत नव्हता तांणी पळय तांकां दवरता म्हणून सगळे प्रजावर्गा सोलून घेतले. मागीर सामंतराय आशिल्लीची म्हणाल काय हांगा सभेर कितले की मिगेल सामंतराय आसाची ना येना नतील जन आसाची सर्व जन हांव पणा दवरता म्हूण कडे त्यामय गेलवून घेतले की शकुनीन
पुरा जन अभ्यास गेला यो शकून प्रत्येक गेलं म्हणजे इथले खेळ खेळता नाही एक खेळांत युधिष्ठिर गेलवनी पुराय जनी पुराय खेळू शकुनी गेलवलो तशी गड भितर जितम म्हण सांगून बॉम्ब मारता तो बरलेलं कस्सले नाता तगेलागी हाल जल ಧರ್ಮರಾಯಲೆ ಕಡೆರ್ ಪಳಿಲ್ ಕೈ ತಾಣೆ ನಕುಲು ಸಹದೇವ ಭೀಮು ಅರ್ಜುನ ಸಚಿ म्हणाल हांव नकुला दवरता भुजबल पराक्रम सिंह मणकेतो तर्ण प्रयेचो आकाचे पण दवरता म्हण तेदना शकून सांगत की यो युधिष्ठिरा तो बारी प्रीत नव्हतो गे यव हिम गेलो चल्लो आणि आता अन्य कोण म्हूण सुरवे तयार करे गेल नंतर म्हूण कडेरी सहदेवा दवरले कडेरी सहदेवाकय गेलवून घेतले जितम्मया युधिष्ठिरा मादरील 2 चेडवांक याव गेलवलो आणि कोण तू तू भीमसेनानी धनंजय इत्या दवरनी इत्या म्हणा तांनी तुगेलेची मोगाचे सहोदर हन्नी पुणी तुगेले सबती म्हळ्यार आम्माल सबती मादरील चेडून तशी दवरली तू भीमसेनानी अर्जुना इत्याक दवरना तू म्हळ्यार ताका उक्सराचे कडे कुडले सांग की ना म्हाका तांनी एकाची हन्नी एकाची कळवे तू कस किया धर्म उलयत म्हळ्यार म्हाका तुका नीती उतर नया उतर कसले गोतना म्हळ्यार हांव तसल न्ही म्हाका आम्ही 5 जन बाबावई एक मनस्कामी शुद्ध हृदयाचे आमकां भेदभावना आम्ही आमगेलांत तू भेद दाखोवन दिवची नाका म्हणटरस तेदना वो सांगता कोण शकुनी तू कोप्पू नुका गर्ते मत्ता प्रपतते प्रमत्ता स्थाणुम रच्यती पळय तू कोप्पू नुका हांव कसले सांगिल्लें म्हळ्यार ऐश्वर्य मद कोण आस तो अधर्म करून नरकांत पडता म्हणून तशी तू आमगेला पशी मालगोड पुरे जनाल पशी मालगड तू कोप्पू नुका केदनाय कसं कसो आम त्या खेळाक गम्मतेर अशी पुरे उलयल शिवाय मागीर आमी असल पुरे उतर उलयनाची म्हूण सांगून तेदन युधिष्ठिराक कशीची ताण म्हणला ना तुगेल भावंडा दवरना म्हूण सुरवेक पार्थाक पणा दवरून सांगता यो पाल्गुन म्हळ्यार तुमकां पुरे जना गोतस युद्ध जाल्ल्यार आमकां पुरे जनाक जय मेळेल तिरादी कडेन व्हरचे हाणेच्याक पराजय मेळेल ना धनुर्धारिलांतो श्रेष्ठ अद्वितीय पराक्रमी हक्का पणा दवरची सर्वता योग्य विषय न्ही जाल्यार आतां मेगेल्या पणा दवरच्या कसले ना हक्का दवरता म्हूण सांगून ताकाच पळय अर्जुनाक अजय तो श्रेष्ठ तो 100 शकुनी एका कप्पंत बिल्ल बाणगेवन येयले रे 100 शकुनी काही मारतो तो जाल्यार आज कसं जाला म्हूण म्हळ्यार शकुनी दाळान खेळतरस बिल्ल बाणान न्ही दाळान खेळतरस तशी दाळान खेळतना अर्जुन सलवल्यार धर्मराजाक अर्जुनान कशी जय घेवन दिवचें ना न्हय सलवता अर्जुनाकय सलवता तो कोण धर्मराय सांगता गे तुगेले धनुर्विद्येन तूं श्रेष्ठ जावन आशिल्लो सव्य साची म्हणल वा आकाय हांव गेलवलो आनी कोण आसा तुका पण दवरच्याक मी मात्र एकलो न्हू दवरी बई तो एकलोची दवरता जाल्यार यो कसो म्हण तुका गोतस न्हय निजावन हांव नांव मान मालगडो वो चतुर्कायींतू युद्धांतू बुद्धंकायींतू द्वंद्व युद्धांतू पुराय जन हंतू वो श्रेष्ठ तशें प्रत्येक विशयांतू मेगेल्ले पशी मालगडो हाका एक वायट अभ्यास कसो म्हण कोण निंद करूं नजे ते सैसून न्ही बैसना तो असल भीमसेना पण दवरता म्हूण कಡೆ ಕೂಡಲೇ ವಾಪಸ್ ಕಣಕಣಾಚಿ ದಾಳ ಗಷ್ಟುನ್ ಗಲ್ತರಸ್ ಕೂಡಲೇ ಜಿತಮ್ಮ म्हणालकय इत्याक म्हण म्हळ्यार भीमाकय गेलोलो म्हणालकय युधिष्ठिरा आनी तुगेले कसले ना ऐश्वर्य गेल्ले हस्ती तुरक पदाती पुरे गेल्ले तुगेले सामंतराय गेलींची तुगेले सर्व देश गेल्ले तुगेले अनुज पुराय अधीन जालीचे आनी कसले जे वाचपय तुका पणा दवरूक म्हणटा कडेन तो सांगता हांव एकलो वरला न्हय हांव हांगेले पशी पुरे जनाल मालगडो हांगेले प्रितीच्याव म्हाका आनी की तूं जय पावनी हांव आतां म्हाका दवरूंक येता पण करून म्हणटरस कडेरी पक्कानी हें खेळान तूं म्हाका गेलवल म्हूण जाल्यार हांव तूं कसो सांगता तें करूंक येत न्हय जायत हांव म्हाका दवरता म्हूण जेल्वे कडेर युधिष्ठिर ताका पण दवरून शकुनी वट खेळ्ळा सलवलो कळ्ळे शकुनीक म्हणल्यार आनेक उडगास जाले तुका पण दवरले जाल्ले जाल्यार तुगेलो आनीक एक ऐश्वर्य आसा गोतसवे कृष्ण आस न्हय कृष्णा म्हळ्यार द्रौपदी ती आस न्हय ती कितें पण दवरना तूं दवरी खेळ पक्कानी गेलवल म्हूण जाल्यार हें कसो कसो चलवला पुरय तुगेलें जातना म्हूण फुडें बाई ताकाय बाई दिसता कडेन जायत म्हणटा हांव तिका दवरता पणाक म्हूण म्हणटरस कडेर ती तशी दवरता म्हणली कुडले पुराय कडेन दुखून नज्ज तशी नज्ज धिक्कार धिक्कार म्हूण म्हणलेलें
शब्द ऐकपळके सभाभवन उद्विग्न जल्ल्या कितले राय दुःखित जलीचे भीष्माक द्रोणाक कृपा भैयान अंगा दुखून होम देऊन तरस विदुरू माते घट्टी धरला 2 हाताने आणि माते बक्षून दीर्घ उसरसोण बस्तरस धृतराष्ट्र मांत्र ये बॉब ऐकल सगळे सभेंतू ताक खुशी जावन हो मिगेल पुत्तान पुरे ಗೆಲುವು जल्वे म्हूण सांगून निमगी तरस त्या वेळारी कौरव वट्ट आसा नास्तरसची कर्ण दुःशासन दुर्योधन वाडवाडा नास्तरसची तेदना शकुनी युधिष्ठिराला सांगते तू गेल्या प्रीती ती पणादवरच्या ते एक वस्तू वरला तिगेल निमती तू गेलूच्या काही पुरो सोलूच्या काही पुरो कसं करता जाल्यार ती दवरून तू गेलवत म्हूण लेखतवे ना तू एमय खेळा सलवता इत्या म्हळ्यार पगडेन तो म्हाका सलवायतले दोळटे हे भुंयचेर कोणा इनांची जाल्यार ती गेलवता इत्याक म्हळ्यार दुर्योधना खातीर म्हणून आनी ती वय गेलवली म्हणून बो मारता जल्वे त्या वेळार दुर्योधन विदुराले सांगते ये हि क्षत्त द्रौपदीय मानयस्व प्रियां भार्यां सम्मतां पांडवानां सम्मार्जतां भीष्म परयितु शीघ्रं तत्रास्तु दासीभिः अपुण्यशिलां कडे रे सांगते विदुरा त्या द्रौपदीक आत्ता घेऊन यो ती आमकां दास जाल न्हय ती मिगेल घर कोयर काणू कुठं कोर दवर का तिणें आनी ती अपुण्य आशिला ती अभागिनी स्त्री ती हांकां वारडी कोरून घेवन वय बे आनी मिगेल दासी जन आसत न्हय तांगेल ओटो तांगेले घरांत राबत ती म्हूण कितले अहंकाराचें उत्तर म्हळ्यार कोणाच्यानय सैसूचें जायना तांतूय विदुराक पांडव म्हळ्यार कितली मोग म्हणून गोतस ताका तागेले मना कितली दुखता म्हणून गोतस ते दुःख का म्हणूची सांगता म्हण जाल्यार दुर्योधन दुरहंकारान विदुर उठान सांगता की दुर्विभाषं भाषितं त्वदर्शिन न मंद संबध्यसि पाशबद्धः प्रपाते त्वं लम्ममानो नमस्सि व्याघ्रान् मृगः कोपयसे अतिवेलम हे मूर्ख दुर्योधना तू विंगड जनाल मन दुखयतरस नव्हे तू गळ्याक पाश घालून घेतला वा तू वैरी प्रपाता वैरीची तुका लांबतरस म्हूण तवळी सांगलाम केदना तू पडता त्या प्रपातान तू तुका गोतना तशें जाल्यार तुगेला आतां अवस्था जंय म्हणून तांकां कोपाडयसी तरस तांणी कसले केल्यार तू म्हूण म्हणटा आनी सांगतरस विदुरू ते कसले फुडले सांगता की विदुरू तागेलो अभिप्रायान तो द्रौपदी कौरवांगेल दासी कशी जाता त्याची विदुर सांगता काही नहीं दासीत्वम आपन्ना कृष्णा भवितुमर्हसि अनीशेन हि राज्ञेशा पणे नेस्तेति मे मती युधिष्ठिरो सुरवेक तक्का पण आदवरून सोलून गेलेलो नव्हे सुरवे तो दास जल नंतर द्रौपदीक पण आदवर धृतराष्ट्राल दास जिल्यो धृतराष्ट्राल कामात जालो द्रौपदी पण आदवरचे अधिकार ताका कशी भरले तशें द्रौपदी ताण्यात पण दवरलेलीची चुकी द्रौपदी वयर ताका अधिकार ना ताका तो सोलून घेतर द्रौपदी विशय आयलो तशें ताणें द्रौपदी पण दवरलें तेव्हाय समनय तू द्रौपदी तुगेल दासी म्हणलें तेव्हाय समनी म्हूण सांगून सांगतरस मागीर म्हणटा पळय तूं आतां गेलवलो म्हणली माताक तांगेल मर्म भेदक जावन आशिल्लें उतर तूं उलयता हें चांगनय केन्नाय कोण सलवल्यांची कोण हीन स्थिती रसची तांकां आनी कितें दुखची तसलें उतर उरलोच नज ते अशी मारल्यार 2 पेट्टो पूण तांकां कांय गाय आंगा जाल्यार घाय माजून वता जाल्यार मन जाल्ली पळय दुःख तें माजून वचना जाग्रते तूं क्रूर जावन उरलो नुका म्हणून इत्याक म्हूण म्हणलेल्याक एक उपमा अलंकार सांगतो एक काणी सांगता अजो ही शस्त्र मगिलत किलैक शस्त्रे विपन्ये शिरसास्य भूमौ निकृतन्तं स्वस्य कंठस्य घोरं तद्वैद्वैर्यं मा कृताः पांडुपुत्रैः म्हळ्यार एक बोकडी वतर आशिल्ली ताका एक लोखंडाचें शस्त्र मेळ्ळें तें गिळ्ळी ना त्या फटा भितर वचनी भायर येवच्या काही येना काही कडे तागेले यजमाना जोरू भयण जाली त्या बोकडीक न्हिदायल आनी माती गट्टी नेलाक आमचून धरली आनी ते आयुध तांडून काडले आयुध तांडून काडतना ताजी गळ कातरून गेलो कशीची मोरची मेल्ली ते खंयचे बोकडी तशीची तुवंय तशीची पांडवाला ईश्वरी तुका त्या बोकडीन गिळलेले खडगावरीची ते तुका गिळूक इसवणा तुका वापस काडता नसना तांणी वापस ते खंडीत ते ऐश्वरी घेताची तेन्ना तूं ते बोकडी वरी येमालय आवता तशें जावन पांडवांक गेलो द्वेश बांदून घेवं नका
तांगेला ऐश्वर्य इश्शी तुवें हीन रितीरी भितर घालूनच जेशिल्लें म्हूण सांगून तो सांगतरस कितली सांगला रे मोस केलें तुवें वंचन केलें तुवें तुका गोतना वंचन केलें कसं जाता म्हूण सांगून म्हूण आनी सांगतरस आनी म्हणटकय मज्जंत्यला भूनी शिलाप लवंते मुह्यंती नावोम बसी शश्वदेव म्हळ्यार कशी सोरे बुरुडी म्हळ्यार कुवाळें सुकोवन दवरता पळय तें उदकांत वळून वता एक पंत फातरूय वळून वता दोणी जोर उदकाचे प्रवाह येतना खंयचे दिकड वचा म्हूण कळना नशी दोणी वळतर आसता तशी हे पुरे उडगाच असो तुका तात्कालीक विशय तुमी पुरे मूर्ख जाल्ले देखून ह्या विशय सोड सोडला तुमी तशी केन्नाय कसं न्ही म्हळ्यार आतां कशी इश्शी पुरे जत पळय फातर समीत तेलवून वता उदकांत म्हळ्यार पळय तशीचे तुमी कसल गट्टी म्हूण लेखला रे तुमी एक न्ही एक दीस पांडव म्हळेलें न्ही तो वळणू वच्चे म्हूण आनी पांडवाल विशय तो सांगतरस कडेरी जनमेजयाले काणी सांगचे वैशंपायान सांगतरस दुर्योधन विदुरान अश पुरे उल्लेल कुडले अट्टहास केलके आनी विदुरा तुका धिक्खार म्हणाल काय आनी ಸ್ವಲ್ಪ दूर एकलो तागेले कामाचेर रब्बून आशिल्ले सभेंत पुरे श्रेष्ठ राय बसल्यांची भीष्म द्रोण कृप बसल्यांची ताजे तांगेले एद्राकाची तो ते सूतपुत्राले सांगते कामाच्याले सांगते प्रातिकामी म्हूण तागेलें नांव हे प्रातिकामी तूं आत्तां बस द्रौपदीक हे सभेक घेवन यो सांग तूं कसले हांकां पांडुपुत्र हांकां निबिवको म्हण तो प्रतिकामी तशें म्हणटा हळू ताण पांडव हांकां पळयले फुडले दुर्योधन तांकां सोबिता आनी पळय आनी आमगेले कामाचे विदुरान मात्र तांकां बिवचे आमी कसले बिवचे ना विदुराक तांणी म्हळ्यार मोग तशें जावन आमी काही तांगेले तर अभिवृद्धी येता म्हळेले भंय विदुराक म्हूण कडे री प्रतिकामीन वच्चुका गेले न्हू तो दुर्योधनाले आज्ञे प्रकार तो सटी चमकल काय वचून सीदा अरमने अंतपुरा प्रवेश केल्ले अंत ही द्रौपदी बैसून आशिल्ली द्रौपदी म्हणली की द्रौपदी तुगेले बामण जुजाटा पिश्यन कसं जल्ला म्हूण वागोत ना तुका समीतपणा दवरून तुकाय सोलून घेतला ताणें सर्वांकपणा दवरून सोलवलो तागेले सर्व कळून घेतले मागीर भावंडापणा दवरले कडे ताका ताणपणा दवरला तुकाय तोपणा दवरून सोलून घेतले तूं आतां युधिष्ठिराल दासी जाल्ले तशें जावन तूं आत्ताच्या आतां धृतराष्ट्राल सभाभवना येवको म्हूण तांणी आज्ञा केला तशी तुका थंय दुर्योधनाल घरा कामार राबयताच काय येवका खंय म्हूण द्रौपदीक भयंकर एक आश्चर्य जाल्लें तीन स्वप्ना समीत असल उतर आयकनी आतां कसो यो अशी सांगता म्हणून ती एक नमनेक मनां तिका कसं जाल्ली म्हणजे ती म्हणटा कथम ती वैभम वदसी प्रतिकामीन को ही दिव्येद भार्यया राजपुत्रः मूढो राजा द्यूतमदेन मत्तो यबुन्नान्यत कैतवम अस्य किंचित हे प्रतिकामी सुता तूं अशें कसले उलयता खंयचेय राजकुमार तागेल बैलेकची पण दवरून जुजाट खेळतवे ना न्हय आमगेल रायान जुजाट खेळणं कसं की जुजाट अमलार पुरे कळून घेवन आसच्या पुरो जाल्यार म्हाका ताणें पण दवरून जुजाट खेळला जेवपणा दवर म्हाका सोलून घेतला हे पुरे हांव नमगना कितें ताका विंगड खंयचे वस्तू मेळ्ळी केवे म्हूण कडे तो सांगता की द्रौपदी अजातशत्रू युधिष्ठिराक पणा दवर कसलेय मेळ्ळी म्हणटा तुका न्हू पणा दवर का आतां तुका सांगिल्लें कळ्ळी हांवें युधिष्ठीर सुरवे तागेलें ऐश्वर्य पुरे दवरलें पुरे कळून घेतले नंतर तागेले भावंडा दवरले पणाक मागीर ताका तो पणा दवरून ह्यो दुर्योधनाले सोलवलो मागीर तुका पणा दवरलेलें ताणें म्हूण तसलें जाल्यार रे वस ते ती युधिष्ठीर म्हूण म्हणा सांगता की ते जुजू कोराले की निमगी तूं सुरवे सोलवून दुर्योधनाल दास जाले नंतर द्रौपदी पण जावन सोलवलो की ताणें दुर्योधनाल दास जेवचे पशी फुडेची सुरवे म्हाका सोलवलो म्हूण निमगी तो कसो सांगता म्हूण आयकून घेवन यो मागीर हांव धर्मरायो कसल सांगता म्हूण आयक तरी हांव राजसभे वचे ताजे पशी फुडें वचना प्रतिकाम कसो करता द्रौपदीन सांगल्या वरी वता तो राजसभेंत आनी पुराय जनाले त्या युधिष्ठिरान निमगीत की युधिष्ठिरा द्रौपदीन तुका एक प्रश्न घाल्ला कसले म्हळ्यार सुरवेक तिका पणान तूं सोलवतना तूं सुरवेक यजमान जावन आशिल्ली की सुरवे द्रौपदीक पणा दवरून सोलवलो की सुरवे तूं सोलून मागीर द्रौपदीक पणा दवरलेले ते सांग खंय तिका म्हूण
ಕಡೆ ರೀ द्रौपदील प्रश्नेक ताका कसं उल्लच म्हूण कळनिके एक पंत स्तब्ध जावन बसलो तो तागे ते दोळतय तो तेजोविहीन जायन आशिल्लो आतां सत्वहीन जाल्लो तो कसले हांव केल्लें काम सम न्ही म्हणून ताका गोत आशिल्लें कसले उल्लच जायनिक न्हू तो बसताना दुर्योधन मध्ये आयल काय कळवे सांगता की द्रौपदी हंग येऊ का म्हणून सांग हंगा तीन प्रश्न घाल का म्हणून सांग हंगेले हंगेल मध्ये कसं संभाषण जाता सब हंग बशील पुरी जन ऐकूच तू वचून द्रौपदीक घेवन यो कಡೆ ರೀ ताक बारी बेजार जाल की प्रतिकामीक ती येना म्हणटरस हानी हाडी म्हणटाची जाल्यार हांव आतां दुर्योधनाल अधीन न्हय म्हणून वचून द्रौपदीला वापस सांगता पांचाली तुवेंची सभे येऊ का म्हणून सांगून तांणी सांगताची तू सभे येवन युधिष्ठिरा प्रश्न कोरता काय तांणी तशी लेखताची जाल्यार म्हाका कसो दिसता म्हळ्यार कौरवाल विनाश लाग गेला म्हण दिसता कसले कारण जावो तुका सभाभवनाक तांडून हाडका म्हण तो दुर्योधन लेखता म्हणजे तो अल्प बुद्धी तोची ताका इतले सकडी ऐश्वर्य प्राप्त जाला आतां जाल्यार वो कांय प्रयोजन ना कसले वर ना गेले कडे द्रौपदी सांग ती एक उसरो सोडता काय आनी सांगता की कसले जावो प्रतिकामी विधी नियम अशेस तपसूच्या कोणाच्यानी जायना म्हणटाच पळय सुख दुःख तांतू ते सुख दुःख येतना तो सुखय जावो दुःखय जावो लेखना आतां आमी नीचाले वताची श्रेष्ठशील मनशाले वताची वृद्धाले वताची की बालकाले वताची पंडिताक सुख दिता की पामरा सुख मेळटा ह्या परी कसले लेखनाची सुख दुःख पुराय जनाक खंयचे वेळारय प्राप्त जाता तशी केन्नाय सत्पुरुशांक सुख मेळचें दुष्ट पुरुशान केन्नाय कश्ट भोगचें म्हूण ना केलो वेळाक व्यतिरिक्त जावन जाता म्हणलें पळय आतां आमी पळयलें न्हय जाल्यार धर्म म्हणल्यार श्रेष्ठ न्हय धर्म आमी पालन करूं का ते धर्माचें आमकां रक्षण करता तेन्ना पळय कुरू वंशाचे आमी धर्म आमी सोणाची तूं सभाभवना वस तेदना हांव निमगेलेले प्रश्न तूं वपास निमगी थंय धर्मात्मा नितिवंत जन मस्त आसत न्हय तांणी कसं सांगताचें पळय तांणी सांगिल्लें म्हण की हांव चलता वपास तो सभाभवना येता वपास थंय आशिल्ले पुरे जनाले त्यांचे प्रश्न निमगिता पुरायजन मात तो गोकोर न्हू बैसल्यांची कोणय कसले उल्लयनाचे भीष्म द्रोण कृप समीत उल्लयनाचे तांकां पुरे गोत्तस दुर्योधनो तागेले मना इले करता आमी कसो उलयल्यार चड जातात म्हूण सांगून कडे रे युधिष्ठिरो तागेले एक ನಂಬಿಕೆಚ ಎಕಳಶಿಲ್ಕೆ ತಕ್ಕ ತಗಲೆ ಸಂಗುನ್ ಪೆಟ್ಟಿದ್ದ द्रौपदीक पांचाली तू खंयची स्थितीर आसल्यार तूं हांगा सभाभवना येवन तूं हांगा येवन रोवन रबुका तेन्ना सगळेची सभा दुर्योधना निंदन करता म्हूण रहस्यार तो वचून द्रौपदीला सांगता कडे हांगा युधिष्ठिरान ते सांगला वचून सांग म्हणून तागेले नंबिके रहशिल्ल्याकडे आपण जाल्यार बरलेले पांडव वसत न्हू तांकां कसो करचें म्हूण कळना मस्त बेजार जाता अशी पळय जल्न आमकां म्हूण दिसता दुख्खार बसल्यांची दुर्योधना बारे आनंद कय कूडले म्हणटा कय प्रतिकामी द्रौपदीक हांगा येवन कौरवा प्रश्न कोरका म्हूण सांग वचून तिका तांडून हाडी म्हूण कडे रे तांडून हाडची कशी ताणें हाडका म्हूण म्हणल्यार हांव दोन पंचम करता दोन पंते प्रश्न घालून म्हाका भेटयत रस आतां हांव तांडून हाडची कशी म्हाका जायना बा तिका कोप येना मागीर तिगेल कोपा मध्यें म्हाका रब्बू जातवे म्हणून कडे कूडले तो पुरे जन भ्रांत जल कयता कसो करचें म्हण मुखारसून दुर्योधन म्हाका दंडन दिवचें काय पुरो जाल्यार तितले जन सभ्य राय भीष्म द्रोण कृप चंग जन तांगे धर्मिश्ठ जन तांगेले द्रा वचून पांय हात जोडसून रपता कय हांव द्रौपदी कसो सांगता म्हणून कडे रे दुर्योधन आनीक अट्टहासान आसता आनी दुशासना सांगता की यो आसूं तूं भिमा पळोवन भिल्ला दिसता तो भीम आतां आमगेलो सेवक जाल्ला न्हू तो पडता म्हूण सांगून हाका वतना तूंची बस तिका यो म्हण येना म्हणजे तिका तांडून हाडी इतक म्हूण म्हळ्यार तिका तर राखतले कोणय नांची पुरे जन आमगेले वश जाल्यार तिगेले 5 बामणूय तांणी कांय कसले करना आमी तिका दरदरी तांडून हाडया म्हूण सांगून तो सांगता रस दुशासना भारी संतोष के सीता चमकल कय आनी इका ती थंय आलोचन करून बसले पापा दुःखारी तिका म्हणाल की हे पांचाली जितासी कृष्णे दुर्योधनम पश्य विमुक्त लज्जा कुरून भजस्वायतपत्र नेत्रे धर्मेण लब्धासी सभां परैः द्रौपदी यो यो यो
तुका मी गेलवून घेतला तुगेल लज्जी तुगेल मान मर्यादा पुरे बदीन दवरी आणि दुर्योधनान सांगेल तशी ऐक उडगास असो आमगेले सेव तू करू का आम्ही काही तुका मोसार गेलवलेली नाही जुजाट खेळतना तू गेलवल्लीची आम्ही धर्मानं तुका आमगेल करून घेतला यो सभा मंदिराक तिका आनी की लज्जी जलके व निर्लज्जुशी कसं उलयता अपमान जाल न्हय म्हूण सांगून तोंड मुचून घेतला आणि दुःशासनाला दुखून चुकून घेता म्हणून धृतराष्ट्राला अंतपुरादी कडे धांवन तरस कडे तो कसं करता ती गेले केस धोरण तांडून रब्बयत काही कोण तो आता गंधारी लवत न ती उल्लोचाक मागीर आम्ही सोणानातला आम्ही तांडून हाडू जायना न्हू तिका कडेरी तांडून हाडतरस की कडेरी व्यासांक इपळे महाभारत सांगता हे प्रसंग सांगता व्यासाकय भारी दुःखीत जलकय सांगता कय त्यांनी व्यास हे येओ त्यांनी न बरिलेले ते व्यासानी त्यांनी सांगताच की यो राजसूया अवभ्रते जलेन महाकृतौ मंत्रपूतेन सिक्ताः ते पांडवानां परिभूय वीर्यं बलात् प्रभ्रष्टा धृतराष्ट्रजेन यो राजसूय यागाच्या अवभ्रतांतो नानादिक्कादुकुनु खंच सकडी तीर्थाचे उद्दाक पुरे हाणू नईंची उद्दा आणि हाणू तेव्हाही मंत्रान शुद्धी करून भांगरा आणतो कलश आणतो दवरून ती गेले तिका अभिषेचन केलेले ते केसू कोणकी एक अधर्मी दुष्ट दुःशासनान तांडूचे तशी जलनो त्या केसा धोरणू म्हणू हांगा दुःशासन कसं करता ती गेले केस तांडून धोरणू धृतराष्ट्राला अंतपुरा लग्गी दुखूनच सभा मंदिरा दरदरी तांडून हाडत काही कळवे पांच बम्मुणसची महापराक्रमी जलरीती अनातिशी जल्ली म्हणून ती तांडून दरदरी तांडून हाडता ती बारी बित्ते काही पुरा जनाला जरा ती कल्ल जिजत की आंग कितली बागसाई लांबणा तिणे दुःशासनाक सांगता उल्लोचे उलयता ती गेल स्वरांतू त्राणना सांगता की हे मूर्खा म्हाका तांडून व्हरचे सम न्हय तुका सोडी तंतू हांव रजस्वला स्त्री एक वस्त्र नेसल्या हे समयान तूं म्हाका सभा मंदिरा दुखून व्हर काम मागीर तो केस दोन तांडून व्हरतकी त्या वेळाक कृष्णा म्हूण ती आपयता जिष्णू म्हळ्यार अर्जुना आपयता कळवे नरनारायणाक आपयता कडे दुःशासन सांगता की रजस्वला वा भव याज्ञसेनी एकंबरा वापि अथवा विवस्त्रा द्यूते जिताचासी कृतासी दासी दासीसु वाशश्च यतोपजोषम ये यज्ञसेनी तू रजस्वलीच्या एक वस्त्रांत असो वस्त्रहीन विहीन जावन विवस्त्र जावन असो आज तुका आम्ही गेलवून घेतला म्हणटा तू आमगेल कामाच्या मध्ये तू वासो का शिवाय दासी जन पुरय जन चंद आमगल घालका म्हणून कसले नियम असवे म्हणून सांगून तशी तांडून तिका मध्ये सभेमध्ये तांडून राबयले ती गेल केस तांडिता ती एक वस्त्र धरला ती आत्ता पडतशी तिका दुःख जतरस लज्ज जतरस कोप येयलो सांगता की इमे सभायामुपनीत शास्त्राः क्रियावन्तः सर्व एवेन्द्र कल्पाः गुरुस्थाना गुरुवश्चैव सर्वे तेषामग्रे नोत्सहे स्थातुमेवं ये सभा मंदिरांत कितली शास्त्र परिणत जनस सकल नीती गोत्तशिलसची क्रियावंत जनस इंद्रा समान जावन आशिल्ले राय असचे मिगेल गुरुस्थानार योग्य जावन आशिल्ले गुरुस्थानार आसूच्या योग्य जावन आशिल्ले यसची मिगेल गुरु यसची अस्सल चंग जनाल मध्ये तो हे दुरवस्थेन तो म्हाका रब्बयला रावांग रब्बना म्हणून ती कशी प्रार्थना केल्या रे तो तांडून हाडतरच केसाक कडे दुःशासना सांगते तू म्हाका तांडून व्हर नका मिगेल वस्त्र सडल जतरस वस्त्रहीन शिकोर नका तुगेल कुत्सित काम मिगेल बामण खंडित क्षम करण्याची पक्कानी एकाच वेळे इंद्रू तुमगेल तर्फेन रावून युद्ध करता म्हळ्यार तुम्ही खंडित गेलवनाची म्हणून अन्यक सांगता ती मिगेल बामण काही वाईट नाही धर्मपुत्र हे वेळाक धर्माच्या खातीर तो नुता पडला धर्मू बारी सूक्ष्म जावन सूच विशय ज्ञान कोण आस तांकां धर्म सूक्ष्म कळटा मिगेले बामण धर्मात्मुची तागेल्यागी तागेलांतू ताणें शिकेल्ले म्हाका हागेल निमती जल्ले म्हूण हांव तागेले सकल सद्गुण विसरून एक गुण आईचे विशय जल्ली एक दोशाचे व्हड करना हांव मनांत इल्लेकना तोंडानय सांगना म्हूण सांगून पळय विंगड जन जाल्यार
आत्ताचे बैल मनशाला इतले पुरे करतात त्यांनी मारून कसले सोडताचे दुःशासनाक नानतलं रे तुगेल निमते ಎಷ್ಟು ಜನ म्हणून बामणा कोणचिताचे जाल्यार ती निचावन धर्मरायाला वैरी कितले तीन बॉब मारयत कितले कोप वयत कसले कोरयत जाल्यार रे तिगेल एक आदर्श एक पतिव्रता स्त्री कशी सुका ती तशी असून दाखयत पळय वापस दुःशासना सांग की इदम त्वकार्यम कुरुवीर मध्ये रजस्वलाम यत परिकर्षसे माम न चापी कश्चित कुरुक्षेत्र कुत्साम ध्रुवम तवेदम मतमभ्युपेता दुष्ट जावन असेल तू रजस्वल जावन असा म्हाका आणू का तांडून म्हणून म्हणलें आसतना म्हाका तांडून सभा मंदिरा हाडला न्हय हे निश्चय जावन तूं केलेलें एक दुष्ट कार्य जाल्यार रे म्हाका आश्चर्य म्हळ्यार रे हें तुगेलें अकार्य हें सभे बशील एकले उरलें नाशिल्लें न्हू तो पळोवन बसलेत न्हय बरें आश्चर्य दिसता म्हाका तशें जाल्यार हांगा आशिल्लें जेन्ना पळय हें कार्य समवें म्हूण म्हणटा वापस कोणेय उलयनाच की तेन्ना म्हणटा की तुमकां पुरे जेन्ना दिखार भरतवंशी जन धार्मीक म्हूण म्हणलेले एक सगळेची जगत्यांत नांव पाविल्लें आज भरतवंशा जनानाचें शिकेल्लें म्हूण म्हणटना तांगेली धार्मिकता आयच्या दिसाक वायट जावन गेल्लें मात्र न्ही हांगा बशील पुरे क्षत्रिय न्हू तुमी क्षत्रधर्म अवलंबी न्हय तुमकेल सदाचार सद्व्यवहार पुरे खंय गेल्ले नानतलं रे हांगा म्हाका कशी तांडून हाडटना एकले कसले उलयना अशें कसले बाकी दवरला तुम्ही मात्र न्ही तुमकांय कसा उल्लोचें द्रोणस्य भीष्मस्य च नास्ति सत्वं क्षत्तुः तथैवास्य महात्मनोऽपि राजस्तथा ही मम अधर्ममुग्रं न लक्षयन्ते कुरुवृद्धमुख्याः तुमगेल वैरी म्हाका हांगा सुचेर यल वैरी म्हाका बेजार ना आतां म्हाका जोर बेजार जेवचें म्हळ्यार महापराक्रमी द्रोण भीष्म सकड निर्विर्य जावन बसल्या बरी बसले न्हय महामेधावी जावन आशिल्लो महात्मा विदुर रायू धृतराष्ट्र विवेक नानातल्या बरी ज्ञानशून्यशी बसल्यात न्हय नाही नतील ल्हानी ह्या पुरे अकारे प्रत्यक्ष पळोवन नुतळची कसले सांगना अशें बसच्याक कशी साध्य जाल्ली आहे म्हणून सांगतरस रडतरस जाल्यार ते सभेक दुर्योधनाला रडपच्याक एकले तयार ना जी ते म्हळ्यार कोणेय निर्विर्य म्हूण न्ही कोणेय न्ही तेच म्हणटात न्हय देवान कसं लेखला तेची जेवचें म्हणून तांकां नाश जावका जाल्यार असं लेख कार्य तांणी कोरक आशिल्लें नानतले पांडव केन्ना जाल्यार आमगेले भावंड आमगेले जन आसो म्हूण सोडतात न्हय आजी अशी तांणी पूर्ती दुष्ट काम केलेलें देखून पांडवांक तांगेले वयर कोप येता पळय हांगा पांडव पुरे धर्मिश्ठ जाल्लेले देखून धर्मापाशान बद्ध जाल्ले आमी तांगेले दास आमी स्वतंत्र जावन कसले करूं ना म्हूण सांगून नुतळची सर्प बुसगुडताची पळय तशी उसरू सोडतरसाची पांडवांक द्रौपदी पळयता तिणें एक दैन्य दृश्टीर तांकां पळयलें तुमी म्हाका रक्षण करनाचें म्हूण तांकां कोप आयला जाल्यार कसले करचें म्हूण कळना अण्णान एकाक कळून घेतलें राज्य कोश धन कनक वस्तू तांकां कोप येयनी संकट जायनी जाल्यार तिणें द्रौपदीन तांकां पळयली पळय तिका पळयतना तांकां कोप म्हणलेलें उज्ज्याक तूप रकयल्या बरें जाल्लें जोर कोपान तांबड जाल्ल्यांची जाल्यार तांकां कसले करूं जितवे ना न्हय दुख्ख येता तांकां दोळे दुखून दुख्ख देंवन तरच त्या वेळाक पंचपांडवा तीन पळयले पंचपांडव नुतळ पडल्यांची म्हणली कुळ्ळो तो दुःशासन आनी की क्रूर रितीर तिगेले कश्ट धरून तांडून हे कामाची ही आमगेले कामाची म्हणून ती तोंडा लागीं तिका हात धरून चाळोवन हासतरस तेदन करणा भारी आनंद जाल्ली कयते हय तशी कोरका तिका तशी कोरका बुद्दंतू साधू म्हूण सांगून वडवडा नासतरस शकुनी चप्पाळे मारतकी क्लॅप मारतकी तशी करतना एकले एक रितीर करतरस नाका जाल्लेले विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणटा पळय कौरवांक विनाशकाल लागेला पुरजनाक महाभारता काणी गोतस जाल्यार हाजे नंतवयची काणी कसल जाता पैचे दिसाक आमी पळया आज सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।